नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपली मॅथ्स रिजनिंगची सीरीज कंटिन्युअस मी चालू ठेवलेली आहे. तुमचा रिस्पॉन्स हवा तसा मिळत नाहीये, पण तरी मी माझ्या साईडने डेली क्वेश्चन्स घेतोय. चांगला रिस्पॉन्स दिला तर अजून जास्त मला हे लेक्चर वाढवता येतील. लास्ट लेक्चरमध्ये आपण सिलॉलिझम बद्दलचे प्रश्न पाहिलेले आहेत, तर त्यालाच आता आपण कंटिन्यू करतोय. तर आता लास्ट क्वेश्चन आपले लास्ट झाले, त्याच्या पुढे 10 क्वेश्चन मी घेतले होते, त्याच्या पुढचे 10 क्वेश्चन आज घेऊयात आपण. काही वाहक सिंह आहेत. काही वाहक सिंह आहेत. चला पहिलं, काही वाघ सिंह आहेत. काही सिंह ससे आहेत. काही सिंह ससे आहेत. काही ससे घोडे आहेत. आता काही वाहक घोडे आहेत. काही वाहक घोडे काहीच कनेक्शन नाही, कट. काही ससे वाहक आहेत. काही ससे वाहक काहीच कनेक्शन नाही, कट. काही घोडे सिंह आहेत. काही घोडे सिंह काहीच कनेक्शन नाही. सर्व घोडे ससे, चुकीचं झालं. कोणतेही यथार्थ नाही. काही वाहक घोडे, वाघ आणि घोडे टचच नाही होते ना. काही ससे वाघ, काही ससे वाघ नाही, सिंह आणि घोड्याबरोबर टच आहे. काही घोडे सिंह, घोडे सिंह टचच नाही. सर्व घोडे ससे, सर्व घोडे ससे नाही आहेत, काही आहेत. त्यामुळे कुठलेही यथार्थ नाही. एकदम सिंपल प्रश्न होता हा. चला नेक्स्ट. सर्व वाडगे चमचे आहेत, एकही ताट चमचा नाही. सर्व काटे ताटे आहेत. STI प्रिलियम्स फेब्रुवारी 2015. तर हा प्रश्न मला आजही आठवतो. का आठवतो? कारण मी स्टार्टिंग माझी जी शिकवण्याची जी केलेली ना, ती 2015 मध्ये केलेली. तेव्हा मी या मुलांना रिव्हिजन लेक्चर घेतलं होतं. म्हणजे एका ठिकाणी मला रिव्हिजन लेक्चरसाठी बोलवलं, तेव्हा मी रिव्हिजन लेक्चर घेतलं. त्या मुलांनी मला प्रश्नपत्रिका दाखवलेली की हा प्रश्न आलाय सर. 2015 पासून मी या क्षेत्रात उतरलो. म्हणजे आता जवळपास 10 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे हा प्रश्न माझ्या लक्षात आहे. आणि आधी कसं होतं, STI, PSI, SU सगळ्या परीक्षा वेगवेगळ्या व्हायच्या. नंतर त्यांना एकत्र केलं आणि नाव दिलं कंबाईन. 2017 पासून कंबाईन चालू झालं. त्याच्या आधी वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या. मग गट ब कंबाईन आणि गट क कंबाईन, मग त्यांना कंबाईन करून 23 मध्ये त्यांनी परत चालू केलं. पण मग नंतर परत आता 25 मध्ये वेगळं केलं, गट ब आणि क. त्यामुळे तुम्हाला खूप सारे असे इंडिव्हिज्युअल प्रश्न मिळतील. काही जण म्हणतील STIचं म्हणजे कसं काय, तर आधी होतं तसं. आता काय आहे, सर्व वाडगे चमचे आहेत म्हटले. सर्व वाडगे, वाडगे. आता काहींना वाटेल वाडगे काय असतं, तर वाडगं म्हणजे ताटली किंवा काय आपण म्हणू शकतो. आता मी पण शब्द विसरलो. वाडगं म्हणजे एक ताटलीसारखा खोलगट भाग, त्याला वाडगं म्हणतात. त्यानंतर म्हणजे डिश वगैरे असं समजून घ्या. सर्व वाडगे चमचे आहेत. तर सर्व वाडगे चमच्यामध्ये टाकला आपण. सर्व वाडगे चमचे आहेत. एकही ताट चमचा नाही. मग एकही ताट चमचा नाही, तर मग ताटला इथंच ठेवा. एकही ताट चमचा नाही. सर्व काटे ताटे आहेत. सर्व काटे ताटे आहेत. चला, म्हणजे हे डायग्राम थोडीशी चेंज करायला लागेल आपल्याला. सर्व काटे ताटे आहेत. आता काटे म्हणजे काटा चमचा वगैरे असेल. आता ही अशी डायग्राम. एकही वाडगा काटा नाही. एकही वाडगा काटा नाही. बरोबर बोलतात, वाडग्या आणि काट्याचा संबंध नाही. एकही चमचा काटा नाही. एकही चमचा काटा नाही. बरोबर बोलतात. एकही वाडगा ताट नाही. वाडगा आणि ताटचा काही संबंध दिसत नाही. बरोबर म्हणतात. तर काय उत्तर आलं? सर्व तर्कसंगत. एकही वाडगा काटा नाही. एकही चमचा काटे नाही. एकही वाडगं ताट नाही. म्हणजे सर्वच्या सर्व यामधली विधानं आपली काय येतात? तर्कसंगत येतात. काही माणसे महान आहेत. काही माणसे बुद्धिमान आहेत. माणसे ही एकतर महान आहेत किंवा हुशार आहेत. काही माणसे महानही नाहीत आणि बुद्धिमानही नाहीत. तर मला असं वाटतं इथे बुद्धिमान शब्द आहे, तर इथे हुशार लिहिलेले. तर इथे पण बुद्धिमानच शब्द पाहिजे. कसं असतं, हे मोस्ट ऑफ द प्रश्न ट्रान्सलेटेड असतात. त्यामुळे मग कदाचित एकदा ट्रान्सलेशनमध्ये हुशार आलं असेल, एकदा बुद्धिमान आलं असेल. तर बुद्धिमत्ता शिकवते, त्यामुळे बुद्धिमत्ता लिहिलं मी. इथे बुद्धिमान शब्द पाहिजे. हुशारच्या ऐवजी आपण शब्द घेऊ बुद्धिमान. चला, आता काय म्हणतायत, काही माणसे महान आहेत तर काही बुद्धिमान आहेत.
माणसे महान बुद्धिमान. काही माणसे महान आहेत, काही माणसे बुद्धिमान आहेत. माणसे एकतर महान आहेत किंवा हुशार आहेत. चूक. माणसे एकतर महान आहेत किंवा हुशार आहेत किंवा बुद्धिमान आहेत असं नाही. हा वाला पाठ राहिला ना. काही माणसं ही महानही नाहीत, बुद्धिमानही नाहीत. बरोबर. हे डॉट डॉट डॉट. महान पण नाहीत, बुद्धिमान पण नाहीत. निष्कर्ष 2 फक्त यथार्थ आहे. निष्कर्ष 2 हा फक्त यथार्थ आहे. बघा, बघून घ्या. काय डाऊट असेल तर सांगा. चला आता पुढे बघा. राज्यसेवा SSP म्हणजे स्टेट सर्व्हिस प्रिलियम असं शॉर्टकट लिहिलं आहे. राज्यसेवा एप्रिल 2016 मध्ये झालेली. सर्व शिक्षक डॉक्टर आहेत, सर्व डॉक्टर इंजिनियर्स आहेत, सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत. चला, सर्व शिक्षक डॉक्टर आहेत, सर्व शिक्षक टीचर, सर्व शिक्षक डॉक्टर आहेत. टीचरला TR लिहितो, इंजिनियर ER लिहित आहे, डॉक्टर DR लिहित आहे. टीचरला पण विचारायला द्या TR DR. सर्व शिक्षक डॉक्टर आहेत, सर्व डॉक्टर इंजिनियर आहेत, सर्व डॉक्टर इंजिनियर आहेत, सर्व इंजिनियर विद्यार्थी आहेत. काय म्हणतायत? काही विद्यार्थी शिक्षक आहेत, तर विद्यार्थ्यांचा काही भाग हा शिक्षकांचा आहे. तर हे वाक्य बरोबर आहे. सर्व शिक्षक विद्यार्थी आहेत, हे वाक्य बरोबर आहे. काही विद्यार्थी शिक्षक आहेत, हे पण वाक्य बरोबर आहे. सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत, सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत, सर्वच्या सर्व डॉक्टर विद्यार्थी आहेत, सर्वच्या सर्व डॉक्टर विद्यार्थी आहेत. बरोबर आहे. काही इंजिनियर शिक्षक आहेत, काही नाही, सगळेचे सगळेचे इंजिनियर. हां, बरोबर आहे. सगळेचे सगळे विद्यार्थी असं म्हणायचं होतं मला. काही इंजिनियरचा काही भाग शिक्षकांचा आहे. हो, कारण सर्व शिक्षक इंजिनियर्स आहेत असं येतं आणि काही इंजिनियर शिक्षक आहेत येतं. काही इंजिनियर शिक्षक आहेत. सर्व डॉक्टर शिक्षक आहेत, सर्वच्या सर्व डॉक्टर शिक्षक आहेत. चुकीचं आहे. काही पाहिजे होतं तिथे शब्द. म्हणजे इथे उत्तर येईल 1, 2 आणि 3 यथार्थ. 1, 2, 3 यथार्थ. मग आता जेव्हा आपलं पहिलं वाक्य बरोबर आलेलं, काही विद्यार्थी शिक्षक आहेत, पहिलं बरोबर आलं की डायरेक्ट आपण पर्यायामध्ये बघितलं असतं. कोणताही यथार्थ नाही तेव्हाच गेला, फक्त 2 आणि 4 तेव्हाच गेला. म्हणजे हे 2च पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहेत. सर्व यथार्थ आणि 1, 2, 4 1, 2, 3 यथार्थ म्हटले. यथार्थ म्हणजे योग्य. म्हणजे इथे सर्वमध्ये कोण एक्स्ट्रा आहे? 4. मग 4 बघायचा. मग 4 चुकला म्हणजे मग तुम्ही 2 आणि 3 न बघता पण तुमचं उत्तर आलं. म्हणजे हे आपल्याला कुठे यूज करायचंय? कंबाईनच्या परीक्षेमध्ये, जिथे आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळ कमी आहे तर मग 4च्या 4 पर्याय चेक करत बसण्यापेक्षा, म्हणजे सगळे निष्कर्ष चेक करत बसण्यापेक्षा डायरेक्ट आपण ऑप्शनने एलिमिनेशन टेक्निकने पण जाऊ शकतो. तर कधी कधी एखाद्या वाक्याबाबत कन्फ्युजन असेल ना, तर एलिमिनेशन टेक्निकवरती पण भर द्या. कधी कधी एलिमिनेशनमुळे पण एखादं उत्तर तुमचं आरामात निघून जाईल. बघून घ्या काय डाऊट आहे का. पुढचा क्वेश्चन करण्याआधी महत्त्वाचा प्रश्न होता, चेक करा. डायग्राम एकदम इझी आहे, फक्त वाक्यरचना थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटू शकते. चला पुढे. PSI मीन्स जून 2017. काही वाघ सिंह आहेत, काही सिंह गायी आहेत, काही ससे घोडे आहेत. काही वाघ सिंह आहेत, काही सिंह गायी आहेत, काही ससे घोडे आहेत. काही वाघ सिंह आहेत, काही सिंह गायी आहेत, काही ससे घोडे आहेत. काही वाघ सिंह आहेत, काही सिंह गायी आहेत, काही ससे घोडे. म्हणजे यांचं आणि यांचं कनेक्शन नाही. वाघ घोडे कुठं काय कनेक्शन आहे? इकडं इकडं वेगळीकडे. ए कट झाला बघा.
फक्त एकट झाला इथला. काही गायी वाघ आहेत, काही गायी वाघ आहेत नाही ना बाबा, बी तर चूक आहे, बी डी पण गेला. काही घोडे सिंह आहेत, घोडे आणि सिंहचा काय संबंध आहे? काहीच नाही. सर्व घोडे गायी आहेत, काहीच संबंध नाही, कोणताही नाही. तुम्हाला कुठल्याही टॉपिकशी रिलेटेड काय डाऊट आहे, काही प्रश्न समजत नसतील तर हा नंबर तुम्हाला त्यासाठी दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही मेसेज करा, कॉल करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील. आपलं एकाग्र अकॅडमीचं ॲप आहे जे प्ले स्टोअरवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, टेलिग्राम वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही एकाग्र अकॅडमीशी कनेक्टेड राहू शकता. आणि कनेक्टेड राहून काय मिळेल तुम्हाला? डेलीचे लेक्चरचे अपडेट, काही महत्त्वाचे नोटिफिकेशन्स, काही एक्झाम रिलेटेड मटेरियल, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. तुम्हाला कोणाला पर्सनलाइज टाईम टेबल पाहिजे, काही मेंटरशिपची गरज आहे, या नंबरवर तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला सगळी हेल्प त्या ठिकाणी केली जाईल. सर्व बी एक्स आहे, सर्व एक्स जी आहेत, काही जी टी आहेत. चला, सर्व बी हे एक्स आहे. सर्व बी एक्स आहेत, सर्व एक्स हे जी आहेत, काही जी टी आहेत, काही जी टी आहेत. तर काय म्हटलेले? काही बी टी आहेत, तर काही बी टी आहेत. बी टी तर काय कनेक्ट नाही आहे. अकट आहे, अकट आहे, अकट आहे. कड ब क म्हणजे आता क तर फिक्स राईट आहे, कारण क तर दोन्हीकडे आलं आहे. सर्व बी हे जी आहेत, सर्व बी हे जी आहेत, परफेक्ट ना. तर ब ना बघायचं, काही टी एक्स आहेत, काही टी एक्स कुठे टच होते? ब कट. मग ब कट म्हणजे हा वाला पर्याय कट, कड. काही टी जी आहेत, हो परफेक्ट आहे ना, काही टी जी आहेत, हे जे वाक्य काही जी टी आहेत, तसंच काही टी जी आहेत, झालं. म्हणजे आपले राईट काय आले? क आणि ड. एलिमिनेशन टेक्निक तुम्हाला सपोर्ट करते, कुठल्या पर्यायाला एलिमिनेट करायचं, कुठलं करायचं, सगळ्या गोष्टी समजून आपल्याला कळतात, त्यामुळे आपल्याला हे जमून जातं. चला पुढे. MPSC वनसेवा पूर्व 2017, जसं आता राज्यसेवा आणि जी प्रिलियम सेम असते, फक्त आपल्याला टिक करायचं असतं त्या पद्धतीने. आधी वेगळी असायची. सर्व आंबे वांगी आहेत, सर्व वांगी टोमॅटो आहेत, काही टोमॅटो संत्रे आहेत. सर्व आंबे वांगी आहेत. सर्व आंबे वांगी आहेत, सर्व वांगी टोमॅटो आहेत. टोमॅटो आहेत, काही टोमॅटो संत्रे आहेत. म्हणजे आत्ता जी डायग्राम काढली तशीच दिसती ही. काही संत्रे वांगी, काही संत्रे वांगी, काही संबंध नाही, टचच नाही. एक कट, एक कट, एक कट. 4 आणि 2, 2. काही वांगी आंबे, काही वांगी आंबे, परफेक्ट. 2 वाला इथे दिसतोय फक्त 2. काही आंबे संत्रे, काही आंबे संत्रे, कधीच नाही. सर्व टोमॅटो आंबे, कधीच नाही. काही वांगी आंबे आहेत, परफेक्शन फक्त 2. काय करतोय आपण कळतंय, नुसती डायग्राम काढली, वेन डायग्राम, आणि विधानांबरोबर चेक करायचं, पडताळणी करायची आणि त्याच्यावरून सांगायचं योग्य योग्य. विधाने, अनुमाने, निष्कर्ष नावाने हा चॅप्टर ओळखला जातो आणि इंग्लिशमध्ये याला सिलॉलिझम असं म्हणतात. बँकिंगमध्ये याचं वेगळं वर्जन पण एक येतं, रिव्हर्स सिलॉलिझम. रिव्हर्स सिलॉलिझम म्हणजे उलटं असतं, निष्कर्षावरनं ते विचारतात विधानं काय असतील, त्याच्यामध्ये तर अजून मजा येते. आपल्या रेग्युलर बॅचेसमध्ये आपण त्या पण गोष्टी शिकवतो ज्या की ॲडव्हान्स आहेत. अजूनपर्यंत राज्यसेवा किंवा कंबाईनने विचारले नाहीत, पण भविष्यात विचारतील, तर त्याची तयारी आपण आधीपासून मुलांकडनं करून घेत असतो. सर्व इमारती पाऊस आहेत, सर्व पेपर्स इमारती आहेत, सर्व कुत्रे पेपर्स आहेत. आता काही जण म्हणतील हे असं सगळं काय देतात, तर तेच आहे, पुन्हा एकदा मी सांगितलं, ट्रान्सलेशन. कारण एक सिंपल गोष्ट आहे, आपले जे पेपर बनतात मुलांचा, हा प्रश्न मी मागच्या एका लेक्चरमध्ये पण सांगितलेलं
की मुलं म्हणतात की हे प्रश्न वाचताना थोडं वेगळं वाटतं. थोडं वेगळं वाटण्यामागं रिझन काय की हे ट्रान्सलेटेड क्वेश्चन्स, मटेरियल क्वेश्चन्स कधीही सगळ्यात पहिले इंग्लिशमध्ये बनतात आणि त्याचं मग मराठीत ट्रान्सलेशन होतं. मग मराठीत ट्रान्सलेशन होताना कधी कधी काही काही शब्दांचा एकदम वेगळा अर्थ होऊन जातो. आता सर्व इमारती पाऊस आहे. कुठं बिल्डिंग, कुठं पाऊस, काय? सर्व इमारती. ई लिहितो. सर्व इमारती काय? पाऊस. सर्व इमारती पाऊस आहे. सर्व पेपर्स इमारती आहेत. आता याच्या इमारतीच्या पेपर्स येतील. सर्व पेपर्स इमारती आहेत. सर्व कुत्रे पेपर्स आहेत. म्हणजे तर डायग्राम चेंज करायला लागेल. सर्व कुत्रे पेपर्स आहेत. सर्व पेपर्स इमारती आहेत आणि सर्व इमारती पाऊस आहे. ही अशी डायग्राम एकात एक. सर्व कुत्रे पाऊस आहेत हे वाक्य दिलेले आहे. सर्व कुत्रे पाऊस आहेत. सर्व कुत्रे पावसामध्ये येत आहेत, बरोबर. अनुमान एक इथे दिसते. 2 व 4, 2 व 3, एकही अनुमान सत्य नाही. कट झालं उत्तर. बघा आता काही पेपर्स पाऊस आहेत. काही पेपर्स पाऊस येत नाहीये, सर्वच्या सर्व पेपर पाऊस आहेत. इथे काही नको पाहिजे, इथे काय पाहिजे? सर्व पेपर्स पाऊस आहेत. काही पाऊस इमारती आहे. काही पाऊस इमारती. काही पाऊस इमारती आहे. हे वाक्य बरोबर आहे. हेच आहे ना, 1 व 3 सत्य. काही पाऊस पेपर आहे. काही पाऊस पेपर आहे. मग काही पाऊस पेपर आहे हे पण वाक्य तसं तर बरोबर यायला पाहिजे. काही पाऊस पेपर आहे, कारण काही पाऊस पेपर आहे. हो, मग सर्व कुत्रे पाऊस आहेत. सर्व कुत्रे पाऊस आहेत, राईट. सर्वच्या सर्व कुत्रे जे आहेत हे पाऊसच्या आत येतात. फर्स्ट इज राईट. काही पाऊस इमारती आहे. पावसाचा काही भाग इमारतीचा आहे, राईट. आणि काही पाऊस पेपर आहे. काही पाऊस पेपर आहे. काही पाऊस पेपर आहे म्हणजे हे पण राईट आलं पाहिजे. म्हणजे उत्तर 1, 3, 4 पाहिजे. मला वाटतं पर्यायामध्ये काहीतरी मिस्टेक असेल. इथे 1, 3 लिहिले, पण त्याच्याबरोबर 1, 3 आणि 4 असे तिन्हीच्या तिन्ही पर्याय त्यामध्ये असणं गरजेचं आहे. 1, 3 व 4 झालं. चला आता पुढे बघूयात आपण. या क्वेश्चनमध्ये काही टेन्शन घेऊ नका. पर्यायामध्ये कदाचित मिस्टेक असेल. 1, 3, 4 उत्तर आहे. चला आता पुढचा प्रश्न. काही फळे फुले आहेत, एकही फुल जहाज नाही, सर्व जहाजे नद्या आहेत. काही फळे फुले आहेत. काही फळे फुले आहेत. एकही फुल जहाज नाही, सर्व जहाजे नद्या आहेत. सर्व जहाजे नद्या आहेत. फळे फुले यांचा काही संबंध नाही. काही फळे नद्या, इथे कट झाले वाटतं काहीतरी. काही फळे नद्या, फळे नद्याचा काय संबंध नाही, म्हणजे एक कट. चला, काही नद्या जहाजे. काही नद्यांचा काही भाग जहाजे आहे, बरोबर आहे. म्हणजे 2 वाला राईट पाहिजे. इथे 2 वाला राईट आहे, इथे 2 वाला राईट आहे, म्हणजे हे कट झालं. काही नद्या फळे. नद्या आणि फळांचा काही संबंध येत नाही, कारण नद्या कुठे, फळे कुठे. कट. काही फुले फळे, हे तर बरोबर आहे. काही फुले फळे आहेत म्हणजे 2 आणि 4 जे की इथे दिलेले. जे आपला पर्याय क्रमांक 3 हा राईट आन्सर आहे. चला आता पुढे. काही दगडांना रंग आहे, काही दगडांना सुगंध आहे. प्रत्येक दगडाला रंग आहे किंवा सुगंध आहे. काही दगडांना सुगंध नाही वा रंग नाही. काही दगडांना रंग आहे तसेच सुगंधही आहे. रंग व सुगंध आहे असा दगड नाही. STI प्रिलियम्स 2015. तर आता हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी मी देतोय. याचा आन्सर मला कमेंटमध्ये द्यायचे. परीक्षेत आलेला क्वेश्चन आहे, तुम्ही सर्च करा, सॉल्व करा आणि मला याचा आन्सर सांगा काय येईल. पर्याय क्रमांक 1 4 वा 3 पैकी 1, फक्त 4 आणि 2, फक्त 3 आणि 2 आणि 2 आणि 1. आता बघा, राज्यसेवा 2015. चला हा करून घेऊ आपण. एक क्वेश्चन तुम्हाला दिलाय करायला, राज्यसेवेचा मी करतो, कंबाईनचा तुम्ही करून दाखवा मला. सर्व कागद पुस्तक आहे. चला, सर्व कागद पुस्तक आहे. काही पुस्तके पेन आहे.
काही पुस्तके पेन, म्हणजे पुस्तकांचा काही भाग पेनमध्ये आला. सर्व पेन पेन्सिली, सर्व पेन पेन्सिल आहेत. सर्व पेन्सिली खोडरबर, म्हणजे अजून मोठं. आता इथे हे टच होते, पण रियालिटीमध्ये टच झालं नाही पाहिजे. आपण परत एक डायग्राम काढू. सर्व कागद, सर्व कागद पुस्तक आहे. आता इथे काय म्हणतायत, काही पुस्तके पेन, पण सर्व पेन काय आहेत, पेन्सिली, आणि सर्व पेन्सिली काय आहेत, खोडरबर. तर ही अशी डायग्राम येईल. आता काय म्हणतात, काही खोडरबर कागद आहे, खोडरबर कागद टच नाही होते. एक कट, काही कागद पेन्सिली आहेत, काही कागद पेन्सिली, कागद आणि पेन्सिल टच होत नाहीये. 2 कट, हे कट, हे कट, एक अनुमान सत्य नाही. पुढचं आपल्याला बघायची गरज नाही, पण बघा सर्व खोडरबर पेन आहेत. सर्व खोडरबर पेन चुकीचं आहे. सर्व खोडरबर पेन नाही आहेत, काही, इथे काही पाहिजे, काही खोडरबर पेन आहेत असं पाहिजे. काही पेन कागद आहेत, काही पेन कागद आहेत, कुठे टच होते, इथे पाहिजे होतं एकही पेन कागद नाही. म्हणजे याचं उत्तर काय आलं पाहिजे आपल्याला, एकही अनुमान सत्य नाही. इथे काही असतं तर बरोबर आलं असते, ते सर्व आहे त्यामुळे चुकीचं आहे. तर अजून पण काही क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आहेत, पण मग काय तुमचा रिस्पॉन्स जसा येतोय तसं मग पुढे करू. अजून ASO वगैरेचे क्वेश्चन आहेत, हे MPSC कंबाईनचं आहे, हा राज्यसेवा 18ला आलेला क्वेश्चन आहे. तर हे सगळे क्वेश्चन्स सगळे तुम्हाला पाहिजेत तर तुम्ही रिस्पॉन्स वाढवा, म्हणजे तुम्हाला हे सगळे प्रश्न पण मी करून देतो. आन्सर की आणि सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल. बघा 2 लेक्चर्स मी याच्यावर घेतले. तुम्हाला होमवर्कमध्ये करायला एक क्वेश्चन दिलेला आहे, तेवढा ट्राय करा आणि मला याचा आन्सर कमेंटमध्ये पाहिजे, किती जण आन्सर देतात बघू. तुमचा रिस्पॉन्स खूप गरजेचा आहे, म्हणजे मला अजून नवनवीन लेक्चर घेता येतील. नाहीतर मग या आठवड्यामध्ये मी संपवून टाकतो सिरीज, कारण उगाचच फक्त मेहनत करायची, लेक्चर घ्यायचं, तुमचा रिस्पॉन्स नाही, मग काय फायदा नाही. मॅथ्सची सिरीज पण मी चालू करणार आहे, पण मॅथ्सचे पहिले जास्त लेक्चर झालेले 20-22, त्यामुळे आता रिझनिंग घेतोय मी. चला मग आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.